लक्ष्मी, त्याला इतर बरीच कारण आहेत, आपण नंतर सविस्तरपणे बोलू. हो पण मग बोलायलाच बसलोय ना आपण. मी लक्ष्मीशी एकटीशी बोललं तर चालेल काही? वैभवराव, अहो इथे सगळ्यांसमोर बोलायला काहीच हरकत नाहीये. हो आपण परके आहोत का एकमेकाला? अगदी जवळचं नातं आहे आपलं. हो, तुम्ही हक्काने बोलता आणि मी ते ऐकून घेतो, म्हणजे त्या अर्थाने जवळच आहे आपलं नातं. वैभव, असू दे लक्ष्मी. काय आहे, इतके दिवस मी हेच म्हणतीये, आता त्यांना करायला लागतंय. नाही, त्यांना आता कळतंय की पैसा किती महत्वाचा आहे, तो मिळवायलाच हवा. मंदा, तो मुद्दा नाहीये. वैभवा, मला सांग, तू का करू शकणार नाहीस मिकीकडे काम? कारण मी दुसरं काम करतोय म्हणून. अहो पण तुमच्याकडे तर लोक एकापेक्षा जास्तही कामं करतातच की. हो पण मला नाही जमत ते. तुम्ही हे जमणार नाही म्हणणं सोडून द्या. हो, जमेल सगळं. आणि काय होईल? जास्त पैसा मिळेल असंच ना? वैभव, तू पैसे मिळवच, पण ते तुझ्या आवडीच्या कामातनं मिळव. बाबा, हे आवड निवड सगळं बाजूला सारलंय मी. आता फक्त काम करायचं. निर्णय घेतलाय मी आता. पण तोच जरा आनंदाने घ्या ना. आनंदानच घेतलाय. हो मग लक्ष्मी काय म्हणतीये की तुम्ही नेहमी दडपणाखाली असता म्हणून? ती जास्त काळजी करते ना माझी, म्हणून तिला तसं वाटत असेल. हो शक्य आहे, पण हे तुमच्या लक्षात येत नाही ना. आई, हे सगळं एकाच ठिकाणी कसं मिळेल सगळं? नाही का? म्हणजे आपल्याला न मारणारी पांढऱ्या रंगाची आखूड शिंगी बहुदुधी अशी म्हैस हवी, ती कशी मिळणार? काम असतं की टेन्शन असतंच ना. अरे पण मग नको ना करूस असं काम. मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय लक्ष्मी. मी पैसे कमावतोय ते तुला आराम मिळावा म्हणून. अरे पण इथे चुकतंय तुझं वैभव. माझं चुकतंय? तुझ्या मी सुखसोयींचा विचार करतोय हे चुकतंय माझं? वैभव, अरे माझं सुख पैशात नाहीये, त्यात नाहीये माझी सोय. मला तू आनंदात असायला हवायस, आणि जो तू सध्या नाहीयेस. मी म्हणते ते खरंय की नाही ते सांग वैभव. अरे ज्या दिवसापासून हे काम सुरू झालंय त्या दिवसापासून पाहते मी. दिवस दिवस मला फोन करत नाहीस. फोन घेतलास तर नीट बोलत नाहीस. उलटा फोन तर नाहीच करत. सतत सतत चिडचिड करत असतोस. कामाबद्दल सुद्धा नीट बोलत नाहीस. का वैभव, कशासाठी? असं काय आहे काय त्या कामात इतकं? भाऊजी, मला सांगा, तुमचं काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे झालंय? हो. मग मला द्या ना ते, बघूया आपण. काहीतरी पळवाट नक्की असणार त्याच्यात. हा, त्यातून बाहेर पडता येईल ना तुम्हाला? नाही, नाही देता येणार. का? मी ऍडव्हान्स घेतलाय. मग तो परत करूया ना. मी मदत करतो हवं तर. किती घेतला ऍडव्हान्स? सँडी, तू त्यांना काम सोडायला मदत करतोयस? वैभवराव, अजिबात ऐकू नका तुम्ही याचं. ऐकू नका म्हणजे काय? इतकी वर्ष जे काम मिळवण्यासाठी यांनी टाचा झिजवल्यात ते असं हातातोंडाशी आल्यावर काय सोडून द्यायचं काय? मग काय उपयोग झाला त्या स्ट्रगलचा?